नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण खैरनार। गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गहाळ झालेला किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलची ऑनलाईन तक्रार CEIR या पोर्टलवरून कशी करावी। हा झाला पहिला भाग, परंतु आजचा हा त्याच व्हिडिओच्या संबंधित भाग दुसरा असणार आहे। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ऑनलाईन केलेल्या तक्रारीचा सद्यस्थिती बघण्यासाठी आपल्याला त्याचं स्टेटस चेक करणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ त्या मोबाईलची सद्यस्थिती काय आहे, तुमची तक्रार सक्सेसफुली दाखल करण्यात आलेली आहे किंवा तुमचा मोबाईल ब्लॉक केला गेला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या स्टेटस चेक वरून करता येणार। त्यानंतर ज्यावेळेस आपण ऑनलाईन तक्रार करतो, तक्रार केल्यानंतर CEIR पोर्टल त्या सदरच्या मोबाईलला ब्लॉक करते, जेणेकरून तो कुणालाही वापरता येऊ नये। परंतु होतंय काय की पोलिसांकडून ज्यावेळेस चौकशी होते, तपासामध्ये तो मोबाईल मिळून येतोय। मग मिळून आल्यानंतर तो मोबाईल आपल्याला वापरास योग्य करण्यासाठी त्याला अनब्लॉक करणं सुद्धा आवश्यक आहे। तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ती अनब्लॉकिंग प्रोसिजर, त्यानंतर येतंय तुमचं केलेल्या तक्रारीचं स्टेटस कसं चेक करावं, आणि ॲडिशनली सर्वात शेवटी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट या CEIR पोर्टलद्वारे तुम्हाला माहिती पडणार आहे। चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जावं लागणार आहे Google Chrome या ब्राउझरवर। या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे ॲड्रेस बारमध्ये CEIR.gov.in या पोर्टलवर जावं लागेल। त्यानंतर होम पेजवर आपल्याला काल आपण बघितलं की ब्लॉक, स्टोलन और लॉस्ट मोबाईल ह्या ऑप्शनचा वापर बघितला। आज आपण बघणार आहोत अनब्लॉक किंवा फाउंड मोबाईलचा या ठिकाणी अनब्लॉकिंग कशी करावी। त्यानंतर बघणार आहोत चेक रिक्वेस्ट स्टेटस, जी काही आपण ऑनलाईन तक्रार टाकलेली होती त्याचं सद्यस्थिती आपण या ऑप्शनमधून चेक करणार आहोत। त्या अगोदर बघणार आहोत अनब्लॉक फाउंड मोबाईल, मिळालेल्या मोबाईलचा कशा प्रकारे अनब्लॉक करावा। त्यासाठी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट फॉर अनब्लॉकिंग रिकवर्ड ऑर फाउंड मोबाईल या ठिकाणी आपल्याला जो आपली रिक्वेस्ट ID होती, जी आपण ऑनलाईन तक्रार करताना जो आपल्याला ID मिळालेला होता, तो ID आपल्याला या ठिकाणी टाकावा लागेल। त्यानंतर OTP साठी त्या गहाळ झालेल्या मोबाईल मालकाचा जो आपण मोबाईल क्रमांक दिला तो या ठिकाणी टाकावा लागेल। त्यानंतर तुम्ही अनब्लॉक का करताय त्याचं रिझन आपल्याला या ठिकाणी या ड्रॉपडाऊनमधून निवड करायची आहे। तर त्यात पहिलं मिळतंय आपल्याला रिकवर्ड बाय पोलीस, फाउंड बाय सेल्फ, ब्लॉक्ड बाय मिस्टेक किंवा इतर जे काही रिझन असेल ते या ठिकाणी आपल्याला निवड करायचं आहे। त्यानंतर दिलेला कॅप्चा या ठिकाणी खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर परत एकदा त्या मोबाईल क्रमांकावरून व्हेरिफिकेशन होईल, OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतर आपल्याला अनब्लॉकिंगची प्रोसेससाठी आपल्याला सबमिट करता येईल। जसंही हा फॉर्म सबमिट होईल, तुमचा तो ब्लॉक केलेला मोबाईल हा अनब्लॉक केला जाईल। परत एकदा आपल्याला होम पेजवर येऊन या ठिकाणी चेक रिक्वेस्ट स्टेटस, ज्यावेळेस आपण ऑनलाईन तक्रार दाखल करतो त्यानंतर त्या दाखल केलेल्या तक्रारीवर कुठपर्यंत कारवाई करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपल्याला जी आपण रिक्वेस्ट ID टाकावा लागेल, त्यानंतर दिलेला कॅप्चा खालच्या बॉक्समध्ये टाकावा लागेल आणि सबमिट करावं लागेल। सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या केलेल्या ऑनलाईन तक्रारीचा या ठिकाणी स्टेटस पाहायला मिळेल, सद्यस्थिती पाहायला मिळेल की त्याच्यावर कुठपर्यंत प्रक्रिया करण्यात आलेली आहे, तुमची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे किंवा तुमचा तो मोबाईल ब्लॉक केलेला आहे किंवा नाही, इत्यादी माहिती आपल्याला या ठिकाणी या स्टोलन मोबाईल रिक्वेस्ट स्टेटसमधून तुम्हाला पाहायला मिळते। त्यानंतर CEIR पोर्टलने एक महत्त्वाचा असा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। बऱ्याचदा काय होतं, आपल्या मित्रांमध्ये चर्चा होते की अशा ठिकाणी अशा प्रकारचा मोबाईल, महागडा मोबाईल आपल्याला स्वस्तात मिळतोय। तर तो स्वस्तात जरी मिळतोय तरी त्याला तुम्ही खात्री करूनच घेतला पाहिजे। त्यासाठी आपल्याला नक्कीच या नो युअर मोबाईल KYM ऑप्शनचा आपल्याला या ठिकाणी मदत करता येईल। त्यासाठी करायचं आहे काय, आपल्याला ज्यावेळेस आपण तो मोबाईल घ्यायला जातोय त्या मोबाईलच्या बॉक्सवर किंवा त्या मोबाईलच्या इनवॉइसवर त्या संबंधित मोबाईलचा IMEI नंबर असणार आहे। तो IMEI नंबर फक्त आपल्याला SMS टाईप करायचा आहे कोणत्याही मोबाईलवरून, आणि तो IMEI नंबर आपल्याला या 14422 या क्रमांकावर सेंड करायचा आहे। आणि लागलीच आपल्याला तो मोबाईल ब्लॅकलिस्टेड आहे, डुप्लिकेट आहे किंवा ऑलरेडी इन यूज आहे अशा प्रकारची माहिती तो आपल्याला SMS द्वारे दाखवेल। त्यानंतर दुसरा, हीच प्रक्रिया आपल्याला KYM ॲप्लिकेशन द्वारे सुद्धा बघता येऊ शकते। त्यासाठी
प्ले स्टोअरवर अँड्रॉइड मोबाईलसाठी KYM ॲप उपलब्ध आहे किंवा ॲप स्टोअरवर आयफोनसाठी KYM ॲप उपलब्ध आहे। त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे वेब पोर्टलवरून। वेब पोर्टलवरून आपण टू यूज द वेब पोर्टल क्लिक हिअर या ठिकाणाहून क्लिक करून आपण तीच माहिती या ठिकाणी IMEI व्हेरिफिकेशनवरून करू शकतोय। जरी तुम्हाला समोरून आमिष दाखवण्यात येतंय मोबाईलबद्दल की कमी किमतीत मिळतोय, परंतु सर्वात अगोदर या पोर्टलद्वारे त्या मोबाईलचं IMEI व्हेरिफिकेशन नक्की करा। अपेक्षा करतो आजच्या या व्हिडिओमधून तुमच्या ज्ञानात खरोखर भर झाली असेल आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या टेक्निकल अपडेट्स YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।